नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आकृतीमधील चौरस व चौकोन किती हे पाहणार आहोत। यासाठी मी इथे एक आकृती काढलेली आहे आणि या आकृतीमध्ये चौरस व चौकोन किती आहेत हे आपण पाहणार आहोत। तर हा प्रश्न आपण ट्रिक वापरून सोडवणार आहोत। यासाठी तुम्हाला प्रत्येक चौरस व चौकोन मोजण्याची गरज नाही। या प्रश्नाची ट्रिक आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा। तर आता आपण सर्वात प्रथम चौरस काढूया। या ठिकाणी पहा चौरस। तर विद्यार्थ्यांनो, चौरस आपल्याला काढायचे आहेत। त्यासाठी इथे मी प्रत्येक रकान्यामध्ये अंक टाकून घेत आहे। 1 2 3 4 आणि 5। आपण आडव्या रकान्यांमध्ये अंक टाकलेले आहेत। आता उभ्या रकान्यांमध्ये आपल्याला अंक टाकायचे आहेत। तर इथे 1 आहे आणि 1 नंतर 2 येतात, त्यामुळे या ठिकाणी 2 हा अंक आहे। आता आपल्याला चौरस काढायचे आहे। तर इथे पहा 2 आणि 5 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। म्हणजे आडव्या रकान्यातील शेवटचा अंक आणि उभ्या रकान्यातील शेवटचा अंक यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। म्हणजेच 5 गुणिले 2। तर विद्यार्थ्यांनो, हा गुणाकार 5 दुणे 10। आता आपल्याला काय करायचं आहे, आडव्या रकान्यामधील उरलेल्या अंकापैकी जो अंक मोठा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे 4 हा अंक मोठा आहे, त्यामुळे आपण 10 अधिक 4 बरोबर 14। म्हणजे या आकृतीमध्ये 14 चौरस आहेत। अतिशय सोपी ट्रिक आहे पहा। आकृतीमध्ये क्रमांक टाकून घ्यायचे, त्यानंतर आडव्या रकान्यातील शेवटचा अंक आणि उभ्या रकान्यातील शेवटचा अंक यांचा गुणाकार करायचा आणि उरलेल्या अंकापैकी जो अंक मोठा आहे तो आलेल्या गुणाकारामध्ये मिळवायचा आणि ते जे बेरीज येणार ते आपले चौरस असणार। आता आपण याच आकृतीमध्ये चौकोन कसे मोजायचे ते पाहणार आहोत। तर इथे आपण चौकोन मोजणार आहोत। त्यासाठी इथे पहा, याच पद्धतीने आपण नंबर टाकलेले आहेत। हे नंबर किती आहेत तर 1 2 3 4 आणि 5। आडव्या रकान्यातील प्रत्येक अंक आहे त्याची आपण बेरीज करणार आहोत। तर पहा, इथे मी बेरीज करत आहे। आता आडव्या रकान्यातील अंकांची ही जी बेरीज आहे ही किती आली विद्यार्थ्यांनो, तर ही बेरीज 15 आहे। आता आपल्याला इथे उभ्या रकान्यातील अंकांची बेरीज करायची आहे। तर उभ्या रकान्यातील अंक जे आहेत ते आहेत 1 अधिक 2 आणि यांची बेरीज किती आली विद्यार्थ्यांनो, तर 3। आता आपल्याला चौकोन काढायचे आहेत, त्यामुळे 15 आणि 3 यांचा आपण गुणाकार करणार आहोत आणि यांचा गुणाकार या ठिकाणी 45 आलेला आहे। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 45 चौकोन आहेत। विद्यार्थ्यांनो, एक तुम्हाला इथे मी गोष्ट सांगणार आहे की नेहमी चौरसापेक्षा आकृतीमध्ये चौकोन हे संख्येने जास्तच असतात। तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण आकृतीमध्ये चौरस व चौकोन या ठिकाणी मोजलेले आहेत। थँक्यू।